हॅलो फ्रेंड, मी मोनिका आणि मोनिका लोळगी ब्लॉग ह्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर पहा मैत्रिणींनो, आज मी ब्लाऊज कटिंग करते। हा कस्टमरची साडी आहे आणि त्याचा ब्लाऊज कटिंग करते। त्या साडीतला ब्लाऊज कटिंग केलेला नाही म्हणून मी काय करते, आता अगोदर हा ब्लाऊज कटिंग करून घेते। आपल्याला काय करायचं आहे, ब्लाऊज एकदम हे ब्लाऊज पीस कटिंग केल्यानंतर आपण अस्तर आणि ब्लाऊजची कटिंग करून घेणार आहोत। तर पहा, अशा पद्धतीने मी ब्लाऊज पीस साडीतून वेगळा करून घेतलेला आहे। तुम्ही पाहू शकता, या पद्धतीने मी वेगळा करून घेतलेला आहे। आणि त्यानंतर आता पाहू शकता तुम्ही, ह्या पद्धतीने मी काय केलं, अगोदर अस्तर वगैरे टाकून घेतलं आणि जे ब्लाऊजचे जे माप आहेत, हा आहे मेजरमेंटसाठी दिलेला ब्लाऊज आहे कस्टमरने। आणि त्याच्यावरून काय करायचं आहे, मला मेजर वगैरे घ्यायचं आहे ब्लाऊजचं। आणि ब्लाऊज कट या पद्धतीने काय केलं, मी मेजर घ्यायला सुरुवात केली। सर्वप्रथम पाठीच्या भागाचं मेजर असतं ते घेतलं। त्यानंतर मग स्टेप बाय स्टेप सर्व गोष्टी म्हणजेच छाती घडी मोजून घेतली। तुम्ही पाहू शकता मी छाती घडी कशा पद्धतीने मोजली आहे। तुम्हाला जर हे समजलं नसेल तर मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ब्लाऊजची वरून मापे कशी घ्यायची याचा व्हिडिओ व्हिडिओ लिंक नक्की शेअर करेल, म्हणजे तुम्हालाही व्यवस्थितरित्या पूर्ण ब्लाऊज कटिंग करण्यासाठी मेजर कसं घ्यावं लागतं ते समजेल। तर तुम्हाला तो व्हिडिओ ह्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देईनच। आज आपण काय करणार आहोत, जी ब्लाऊजची कटिंग करणार आहोत, म्हणजे कटोरी ब्लाऊजची कटिंग। तर मी काय केलं, बाही वगैरे, बाही उंची, दंड सर्व मेजर घेतले बरोबर, आणि एका वहीत लिहून घेतले, कारण की ते म्हणजे ते ब्लाऊज आहे ना जरा। आणि ह्या पद्धतीने जे आहे पाठीचा भाग असतो त्याचंही मेजर मी कशा पद्धतीने घेत असते तुम्ही पाहू शकता। तुम्हाला तरी व्हिडिओ लिंक शेअर करणारच आहे, त्याच्यामुळे तुम्हाला लवकर समजून जाईल की ते व्हिडिओ तुम्ही पाहू शकता। कारण की मी हा जो व्हिडिओ आहे ब्लाऊजवर मापे कशी घ्यायची, तो व्हिडिओ मोनिका ब्लाऊज कटिंग अँड स्टिचिंग ह्या चॅनलवर टाकलेला आहे। तिथे जाऊन तुम्ही सुद्धा ते पाहू शकता। गळाचं वगैरे माप मी कशा पद्धतीने घेतलं तेही तुम्हाला समजेल। तर पहा, हा मेजरमेंटचा ब्लाऊज आहे, हे परफेक्ट माप बसत होतं, त्यामुळे त्यांनी मला हा ब्लाऊज मापासाठी दिला होता। आता मी अस्तर कटिंग करायला गेले आणि तेवढ्यात काय झालं, कस्टमर आले। तर त्यांना पण ब्लाऊज वगैरे शिवायचे होते, त्याच्यामुळे ते आले आणि पुन्हा कामाला गती निर्माण झालेली, कारण की संक्रांतीचे ब्लाऊज द्यायचेच सर्व। त्यासाठी तुम्ही पाहू शकता, हा एक गोल्डन कलरचा ब्लाऊज आहे। त्यांनी बाकीचे पण ब्लाऊज आणले, पण हा ब्लाऊजचा काय प्रॉब्लेम होता, थोडंसं कापड खराब होतं आणि त्यांना मी सांगत होते समजून की तुम्ही अशा पद्धतीने बाही शिवा। तुम्ही पाहू शकता, आमचं बरं डिस्कशन झालं या गोष्टीतून। तर त्याच्यामुळं मग मी काय केलं, त्यांना पुन्हा सजेशन दिलं की तुम्ही ह्याच पद्धतीने ब्लाऊज शिवा, तुम्ही असा शिवा, तुम्ही प्रिन्सेस कट शिवा, तुम्हाला छान म्हणजे असं सर्व गोष्टी आमच्या बोलून झाल्या। आणि त्यानंतर तिला गळे पाहिजे होते, तर डिझाईनचे गळे कस्टमरचे मी म्हणजे शिलाई करून ब्लाऊज ठेवलेले होते, ते पण गळे दाखवले। हे अशा पद्धतीने आहेत, तू अशा पद्धतीने गळे शिव, तुला कशा पद्धतीने बाही हवी, कशा पद्धतीने नाही ते तू पाय, तुला आवडलं तर त्या पद्धतीने आपण शिव। तर तिने काय केलं, मला मोबाईलवरून एक दाखवलं, त्या पद्धतीने बाही कटिंग वगैरे म्हणजे डिझाईन करायची। तर तशा पद्धतीने मी हो म्हटलं तिला। तर मग ती खूप सारे ब्लाऊज घेऊन आली होती, ते पण दाखवते कस्टमरचे, म्हणजे हीच घेऊन आली होती, हे जे कस्टमर आहे तेच घेऊन आलेले होते, तेही तुम्हाला दाखवते मी। तर पाहू शकता तुम्ही, तर भरपूर असे त्यांनी ब्लाऊज आणले होते शिलाईसाठी। त्यांना भरपूर, हे पाहू शकता तुम्ही, हे 7-8 ब्लाऊज त्यांनी शिलाईसाठी घेऊन आलेले होते। आणि हे मला संक्रांतीपर्यंत द्यायचे होते। तर त्याच्यामुळं त्यांना दाखवत होते अजून हे अशा पद्धतीचे डिझाईन आहेत, तो अशा पद्धतीचा ब्लाऊज शिवला पाहिजे, खूप सुंदर दिसतो वगैरे, असं माझं चाललं होतं डिस्कशन त्यांच्याबरोबर। आणि त्यानंतर पुन्हा माझं काम चालू झालेलं आहे। ते कस्टमर गेले आणि लगेच मी बॅक साईडचं जे अस्तर आहे, म्हणजे जो बॅक साईड आहे, आपण काय करतो ब्लाऊज कटिंग करताना अगोदर अस्तर कटिंग करून घेतो। तर मग मी काय केलेलं आहे, अगोदर अस्तर कटिंग करायला सुरुवात केलेली। तुम्ही हे पहा, भैया कशा पद्धतीने आमचं येड्यावानी करतोय, सफरचंद खातोय। आणि त्यानंतर पहा, मी डायरेक्ट मेजर टाकायला सुरुवात केलेली आहे।
ब्लाऊजची उंची होती त्यामध्ये 1 इंच ॲड केला आणि जी पाठीची उंची टाकून घेतली. शोल्डर मोंढा ब्लाऊजप्रमाणे घेतलेला आहे, ब्लाऊजची घडी असेल त्याप्रमाणे. आणि तुम्हाला जर शोल्डर मोंढ्याचा चार्ट हवा असेल तर मी पण त्या व्हिडिओची लिंकसुद्धा मी मोनिका ब्लाऊज कटिंग स्टिचिंग ह्या चॅनल तोसुद्धा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. साईजप्रमाणे शोल्डर मोंढा किती घ्यायचा तर त्याची ही व्हिडिओ लिंक मी ह्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देईन. तिथे जाऊन तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता आणि त्याप्रमाणे तुमचा ब्लाऊज कटिंग करू शकता. तर पाहू शकता हा पाठीचा भाग मी रेडी करून घेतलेला आहे. आणि मी सहसा काय करत असते, कस्टमरचे ब्लाऊज आले का मी असं एक प्रत्येक वेळेस ब्लाऊजसाठी मेजरसाठी वेगवेगळे कटिंग करत बसत नाही. तर मी एकाच कटिंगवरून सारे ब्लाऊज कटिंग करत असते. तर तुम्ही पाहू शकता अगोदर ही जी बाही आहे ती कशा पद्धतीने ॲडजस्ट करून घेतली आणि कशा पद्धतीने मी आखून घेतलेली आहे. तर त्यानंतर कमी जास्त जो मोंढ्यातला भाग असतो तो वर खाली होऊ नये, व्यवस्थित दोन्ही सेम यावा, कमी होऊ नये यासाठी मी व्यवस्थितरित्या आकार देऊन आपली बाही ॲडजस्ट करून घेतली. त्यानंतर जो साईड पॅटर्न आहे तो अगोदरच कस्टमर, कारण की हे कस्टमर माझ्या अगोदर आलेलं होतं त्याच्यामुळे तो पण ब्लाऊज त्यांना परफेक्ट बसलेला होता. त्याच्यामुळं त्यांचा जो पॅटर्न मी रेडी करून ठेवलेला होता तेच पॅटर्न घेतलं आणि मी ब्लाऊज कटिंग करून घेतला. म्हणजे याने काय होतं, आपले वेळ वाचतो. पॅटर्न तयार असेल तर आपण सहज आपले ब्लाऊज कटिंग करू शकतो. त्यानंतर ही जी कटोरी आहे ती पण मला वाढवायची होते उंचीला अर्धा इंचानी. तर तुम्ही पाहू शकता तुम्हाला जर कोणताही पॅटर्न असेल, तुम्हाला उंची वाढवता येत नसेल तर तुम्ही कशा पद्धतीने ब्लाऊजची जी कटोरीची उंची आहे ती वाढवू शकता. तर पाहू शकता खालच्या बाजूने मी कशा पद्धतीने ही कटोरीची उंची वाढवून घेते. त्यानंतर जी क्रॉसपट्टी असते ती मी 4 आणि 3.5 काढत असते. तर तीही पाहू शकता तुम्ही ह्या पद्धतीने क्रॉसपट्टीचा आकार देऊन घेतला. आणि फायनली काय झालेलं आहे, आता आपण अस्तर कटिंग करून घ्यायला सुरुवात केलेली आहे. तर मैत्रिणींनो, कधी कधी काय होतं, कस्टमर आले का काम राहून जातं, परंतु ते काम पण आपल्याला करणं गरजेचं असतं. हा ब्लाऊज मी कटिंग का केला होता की आता जर कटिंग करून ठेवला तर कारण मी संध्याकाळचे 6 वाजता ब्लाऊज कटिंग करत होते आणि त्यानंतर संध्याकाळी जेवण वगैरे झालं, मला स्वयंपाक पण करायचा होता. कारण की मार्गशीर्ष महिन्यातला हा 3रा गुरुवार होता आणि खूप म्हणजे उपवास पण होता, देवपूजा वगैरे सर्व काही झालेलं होतं माझं. आणि मग स्वयंपाक करायचा होता, त्याच्यामुळे म्हणलं अगोदर ब्लाऊज कटिंग करून होईल, नंतर जेवण वगैरे झालं की मी ब्लाऊज शिवून घेईल. त्यासाठी मग वेळ पण वाचेल ना, नंतर मग टाईम झाला तर मग जमत नाही ब्लाऊज स्टिच करायला. त्याच्यामुळं मग मी ह्या पद्धतीने काय केलं, अगोदर ब्लाऊज कटिंग अस्तर वगैरे कटिंग करून घेतलं. तुम्ही पाहू शकता ह्या पद्धतीने. आणि त्यानंतर हे पाहू शकता आणि जी कटोरी आहे ती पण अस्तर वगैरे एकदम परफेक्टरित्या आपण काय केलेले कटिंग करून घेतलेलं आहे. तर तुम्हाला मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझे हे कटिंग कशा पद्धतीने करते हे जर शिकायचं असेल तर मोनिका ब्लाऊज कटिंग स्टिचिंग ह्या चॅनलवर या आणि तिथं प्रत्येक मापाची प्रत्येक साईजनुसार आपण ब्लाऊजची कटिंग कशी पद्धतीने केली पाहिजे ते तुम्हाला नक्कीच चांगल्या पद्धतीने शिकायला मिळेल. आणि हा जो साडीतला ब्लाऊज पीस होता तो एकदम सिल्क होता, तुम्ही पाहिलंच आहे. त्याची लेस आहे ती मी काढून टाकली. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, जे अस्तर आहे ते याच्यावर ठेवून आपलं ब्लाऊज कटिंग करून घ्यायचं आहे. ते पण पाहू शकता मी कशा पद्धतीने अस्तर वगैरे मेजरमेंट व्यवस्थित केलेलं आहे. कारण की अशा पद्धतीने जर आपण ब्लाऊज कटिंग केला तर आपला जो साडीतला ब्लाऊज पीस असतो तो जरी कमी असला तरी आपण व्यवस्थितरित्या परफेक्टरित्या बसू शकतो. अशा पद्धतीने आपण ब्लाऊज अस्तर वगैरे कटिंग करून घ्यायचे. तर पिना वगैरे मी लावून घेतलं, कारण की सिल्क ब्लाऊज पीस होता आणि तो सरकत होता ना, त्याच्यामुळं सगळ्या बाजूनी मी काय केलं, सगळ्या पॅटर्नला पिनं लावून घेतल्यात. ह्या पद्धतीने पिनं लावून घेतल्यात. आणि त्यानंतर आता मी काय करणार आहे, जे सर्व पार्ट्स आता एका पाठोपाठ एक मी कटिंग करून घेणार आहे. हे फायनली काय झालेलं आहे, ह्या पद्धतीने मी ब्लाऊज नेहमी कटिंग करत असते. आणि तुम्ही पण अशाच पद्धतीने, मला वाटतं की तुम्हाला पण काहीतरी शिकण्याचं मिळावा. हे माझं काम आहे, मी सर्व काम करून हे काम करत असते. तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळालंच, मी खूप सारे ब्लाऊज कटिंग केले, स्टिचिंग केलेत. त्याचबरोबर तुम्हाला खूप छान छान अशी माहिती दिलेली आहे ब्लाऊजविषयी. आणि ब्लाऊज कटिंग कशी करायची, पॅटर्न कसं काढायची, प्रत्येक माप साईजनुसार ब्लाऊज कटिंग करता आला पाहिजे सर्वांना, ह्या पद्धतीने मी प्रयत्न करत असते. म्हणजे मला येतं तसं माझी जी कला आहे ती तुम्हाला पण मिळावी या हेतूने मी काय करत असते, ब्लाऊज
व्हिडिओ बनवून अपलोड करत असते. तर पहा ह्या पद्धतीने आपले सर्व आता पार्ट जवळजवळ होत आले. कारण की तुम्ही पाहू शकता मी काय केलेलं आहे, जास्तीचं कापड ठेवलेले आहे. आता सिल्क ब्लाऊज आहे आणि जर कधी कधी काय होतं, ब्लाऊज कटिंग करताना कमी जास्त होतो आणि तो कमी जास्त होऊ नये त्यासाठी अगोदरच काय करायचं, थोडंसं जास्तीचं कापड ठेवायचं आहे अस्तर कटिंग करताना. कारण की आपलं अस्तर काय असतं, रेग्युलरचं अस्तर असतं ते परफेक्ट कटिंग झालेलं असतं. तर फायनली आपले ब्लाऊज पूर्ण रेडी आता कटिंग करून झालेलं आहे. आता मी संध्याकाळी जेवण वगैरे झालं का नंतर मी हा स्टिच करून घेणार आहे. तर तुम्हाला जर मैत्रिणींनो हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा जो पॅटर्न म्हणजे हे जी साडीतला पीस उरलेला आहे मी कटिंग करून घेते, हे याचं काय करायचं आहे, आपल्याला खूप छान असं डिझाईन बनवायची आहे. त्याच्यामुळे मी थोडंसं कापड कटिंग करून घेतले, कारण की त्यांनी बाहीला डिझाईन बनवायची आहे म्हणजे ह्या पीसनी छोट्याशा, त्याच्यामुळे मी हे कटिंग करून घेतलेले. तर पुन्हा एकदा मैत्रिणींनो तुम्हाला सांगते आहे, तुम्हाला जर आपले हे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला भेट द्या. चला तर मग भेटूया अशाच एका छान